रामकृष्ण हरी माऊली. महाराष्ट्राची वारी म्हणजे पंढरपूर पर्यंत पैदल जाणं एवढंच नाही आहे. अहो, माणुसकी शिकवणारी ही शाळा आहे. शाळा ह्याच्यामध्ये लहान मोठं, गरीब श्रीमंत, जात पात असा कुठलाच भेद नसतो. सगळे फक्त विठुरायाच्या दिशेनं पैदल चालत असतात. अरे हीच तर खरी आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे. पण या वारीतल्या मंडळीत मला एक गोष्ट लय आवडली, तर ते म्हणजे माहिती आणि भक्ती याचा सांगळ घालणारा एक उपक्रम, तो म्हणजे संवाद वारी. मंडळी, महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयानं हा उपक्रम उभा केला आहे. म्हणजे मंडळी, आता फक्त बोर्ड लावून माहिती सांगणं एवढंच नाही आहे, तर आता प्रदर्शनी आहे, मॅस्कॉट आहे, चित्ररथ आहेत, LED व्हॅन्स आहेत, लोककला आहेत, पथनाट्य आहेत. म्हणजे शासनाच्या योजना साध्या सरळ भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अनेक उपक्रम या संवाद वारीत सहभागी झालेले आहेत. म्हणजे आता वारकरी येतील, ते थांबतील, पाहतील, ऐकतील आणि ही सर्व उपयुक्त माहिती आपल्या गावापर्यंत घेऊन जातील. म्हणजे वारकरी चालत चालत थांबतो, पाहतो, ऐकतो आणि आपल्या उपयोगाची माहिती आपल्या गावापर्यंत घेऊन जातो. माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आपल्या नेतृत्वाखाली विकासाची कामं तर करतच आहे, पण ही कामं त्या लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवणं हे या संवाद वारीचं मुख्य उद्देश आहे. म्हणून माझी वारकरी बंधूंना एकच विनंती आहे की विठुरायाचं दर्शन तर घ्याच, पण संवाद वारीला एकदा जरूर भेट द्या. तिथं माहिती घ्या आणि तीच माहिती आपापल्या गावात जाऊन आपल्या लोकांना सांगा. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरूच राहू दे आणि विकासाचा संवादही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचू दे. रामकृष्ण हरी.